आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठू माऊलीच्या चरणी आज 11वं गीतपुष्प अर्पण करते। अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू ही संत ज्ञानेश्वरांची रचलेली विराणी आहे। भक्ताला साक्षात्कार होण्याच्या आधीच्या स्थितीचे परिपूर्ण वर्णन यात केलेले आहे। रानातल्या हवेची झुळक म्हणजे परिमळ माझ्या भोवती लपेटला व मला परमेश्वराचे अस्तित्व जाणवले। यात मी साशंक असल्याने मला ते स्वप्न भासत होते, पण तो माझ्या अंगणात साक्षात परमेश्वर दिसला। तो सावळा व सुंदर होता, त्याचे पितांबर लखलखत होते, त्याने माझे प्राण सोकून घेतले। ही आत्मज्ञानाची भावावस्था आहे। सहज समाधी याच्या कृपेने होऊन काया वाचा व मनाने वेधले आहे। अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू मी म्हणे गोपाळू आला गे माये अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू चाचरती चाचरती बाहेरी निघाले चाचरती चाचरती बाहेरी निघाले थकची मिठेले काय करू अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू तो सावळा सुंदरू कासे पितांबरू तो सावळा सुंदरू कासे पितांबरू लावण्य मनोहरू देखिला अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू बोधुनी ठेले मन तव झाले आन सोकोनी घेतले प्राण माझे गे माये सोकोनी घेतले प्राण माझे गे माये अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू बाप रखुमा देवी वरू विठ्ठल सुखाचा बाप रखुमा देवी वरू विठ्ठल सुखाचा विठ्ठल सुखाचा विठ्ठल सुखाचा तेणे काय मने वाचा वेदियले अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू मी म्हणे गोपाळू आला गे माये अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू। जय हरी विठ्ठल।